तर अर्ज मागे घेण्यासाठी आता काही मिनिटं शिल्लक असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी याची माहिती दिली आहे। काही बंडखोरांना रोखण्यासाठी उमेदवारांची खूप मनधरणी करावी लागते असं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय। अध्यक्ष विश्वास पाटील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि तर म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो, त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। योग्य सन्मान केला ते देवेंद्रजी फडणवीस। तर आपण हे दृश्य बघतोय, जेव्हा इतर नेते बोलत होते, भाषण सुरू होती, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत फोनवर बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कबूल केलेलं आहे की त्यांना बोलावं लागत होतं, कारण कार्यकर्त्यांची मनधरणी केल्याशिवाय ते त्यांची बंडखोरी मागे घेत नव्हते, ते बंडखोर कायम होते, त्यामुळे त्यांची मनधरणी करावी लागत होती आणि त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची भाषणं सुरू असतानाही फोनवर बोलावं लागत होतं असं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि या सगळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांची माफी देखील मागितलेली आहे। त्यामुळे बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरलेले आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि मुख्यमंत्र्यांनीच ही गोष्ट कबूल केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।